सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि महाराष्ट्राच्या लाल मातीत अशा अनेक नेतृत्वांचा उदय झाला, ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारणाची दिशा बदलली. पण या गर्दीत एक असं नाव आहे ज्याच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे. ते नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. कुणी त्यांना अजितदादा म्हणतं, तर कुणी त्यांना प्रशासनावर पकड असलेला कडक शिस्तीचा नेता मानतं. पहाटे 6 वाजता कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवणारा हा नेता नेमका कसा घडला? बारामतीच्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला हा तरुण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत 6 वेळा कसा पोहोचला? आजच्या या विशेष भागात आपण अजितदादांच्या बालपणापासून ते त्यांच्या झंझावाती राजकीय प्रवासापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करत असत. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं असलं तरी त्यांचं मन नेहमीच ग्रामीण भागात रमायचं. शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांच्यावर नियतीने एक मोठा आघात केला. वडिलांच्या अकाली निधनामुळे तरुण वयातच कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. अशा परिस्थितीत त्यांचे चुलते म्हणजेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांना आधार दिला. शिक्षणासाठी अजितदादा पुन्हा आपल्या मूळ गावी बारामतीला आले आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. अजितदादांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राजकीय रॅलीतून नाही तर सहकार क्षेत्रातून केली. 1982 मध्ये त्यांनी कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या. बारामती येथील कॉटन किंग आणि सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये काम करत असताना त्यांनी प्रशासकीय कामाचा अनुभव घेतला. 1991 हा वर्ष त्यांच्या आयुष्यासाठी मैलाचा दगड ठरला. शरद पवार यांनी जेव्हा केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची आपली जागा रिकामी केली. त्या पोटनिवडणुकीत अजितदादा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पण दिल्लीच्या राजकारणापेक्षा त्यांना महाराष्ट्राच्या मातीत काम करण्यात जास्त रस होता. म्हणूनच काही काळातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. 1991 नंतर अजितदादांनी मागे वळून पाहिले नाही. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यानंतर कृषी, जलसंपदा, ऊर्जा आणि अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. अजितदादांची कार्यपद्धती ही इतर नेत्यांपेक्षा वेगळी आहे. ते शब्दाचे पक्के मानले जातात. काम होणार असेल तर हो म्हणायचं आणि नसेल होणार तर स्पष्ट नाही सांगायचं. ही त्यांची स्पष्ट वक्तीवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये भीती आणि आदर दोन्ही निर्माण करणारी ठरली. पहाटेच्या वेळी मंत्रालयात किंवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर हजर राहून कामाचा आढावा घेण्याच्या त्यांच्या सवयीमुळे प्रशासन नेहमीच सतर्क राहिले. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा म्हणजे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा हे एकमेव नेते ठरले. 2010 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हे पद भूषवले. त्यानंतर युती आणि आघाडीच्या अनेक समीकरणांमध्ये ते राज्याच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र 2019चा काळ त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत नाट्यमय ठरला. विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला राजकीय पेच आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हा प्रसंग आजही राजकारणात चर्चेचा विषय ठरतो. या घटनेने पवार कुटुंबात आणि पक्षात मोठे पडसाद उमटले, पण राजकारणातील आपली अपरिहार्यता त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली. 2023 मध्ये अजितदादांनी एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेतला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी शिवसेना भाजप युतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्तेत सहभागी होऊन राज्याचा विकास करणे हाच आपला उद्देश आहे असं त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आणि पक्षचिन्हापासून ते नावापर्यंतचा संघर्ष न्यायालयात पोहोचला. तरीही आपल्या सोबत असलेल्या आमदारांच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमावर त्यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. अजितदादांच्या राजकीय आयुष्याबद्दल जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा त्यांच्या शिस्तीबद्दलही होते. सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि पार्थ आणि जय हे त्यांचे 2 पुत्र आहेत. राजकारणाव्यतिरिक्त अजितदादांना वाचनाची आणि शेतीची प्रचंड ओढ आहे.
ते स्वतःला लोकनेता मानतात, जो कोणत्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्यांच्या कारकिर्दीत सिंचन घोटाळ्यासारखे अनेक आरोप झाले, चौकशा झाल्या, पण ते डगमगले नाहीत. अजितदादांचा हा धगधगता प्रवास 28 जानेवारी 2026 रोजी एका भीषण विमान अपघातात संपला. बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते किंगमेकरपर्यंतचा हा प्रवास आजही नवीन पिढीसाठी अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्यावर टीका झाली, त्यांचे निर्णय वादग्रस्त ठरले, पण महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर अजित पवार या नावाचा ठसा कायम राहील. ते असे नेते होते ज्यांनी आपल्या स्पष्ट वक्तेपणानं राजकारण केलं आणि शेवटपर्यंत आपल्या दादा या प्रतिमेला जाग राहिले.